हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 9. आणि म्हणत अविराने स्वतःच्या गालावर हात फिरवतच प्रश्न केला, पण समोरून काहीच प्रतिसाद नाही आला. आता पुढे. आणि पुढे काय? अविराने पुन्हा प्रश्न केला, पण त्या रूममध्ये फक्त आणि फक्त शांतताच होती. तुम्ही आहात ना इथे? असे म्हणत तिने स्वतःचे दोन्ही हात स्वतःभोवती फिरवले. आपल्या आजूबाजूला कोणीच नाही याचा अंदाज तिला आला आणि तिने डोळ्यांवरची पट्टी काढली. संपूर्ण रूमभर तिने नजर फिरवली, पण रूममध्ये कोणीच नव्हतं. तिला सोबत म्हणून कोणी होतं तर ती होती तिची सावली. अविराला रूममध्ये एकटं सोडून मिस्टर सोलमेट निघून गेला होता. डोकं सुन्न झालं होतं. बेडवरच डोकं धरून ती मटकन खाली बसली. मोबाईलमध्ये वाजणाऱ्या मेसेज ट्यूनने ती भानावर आली. तुला ज्या गोष्टीची गरज आहे ती वस्तू तुझ्या डाव्या बाजूला जो ड्रॉवर आहे तिथे मी ठेवलीये. मोबाईलवर आलेला मेसेज ती वाचू लागली. मिस्टर सोलमेटने तिला तो मेसेज केला होता. बेडला लागूनच एक ड्रॉवर होता. त्या ड्रॉवरकडे बघतच अविराने स्वतःला प्रश्न केला, मला लागणारी वस्तू? तिने ड्रॉवर उघडून पाहिले तर त्यात एक बॉक्स होता. त्या बॉक्समध्ये चष्मा असेल ही गोष्ट कळायला तिला वेळ लागला नाही. खुश होतच तिने चष्म्याचा बॉक्स उघडला. सकाळी समीर सोबत चष्म्याच्या दुकानात जाऊन तिने स्वतःसाठी तोच चष्मा निवडला होता. क्षणाचाही विलंब न करता तिने तो चष्मा नाकाच्या शेंड्यावर चढवला. आपण कसे दिसतोय हे बघण्यासाठी ती आरशासमोर जाऊन उभी राहिली. एक हास्याची लकीर तिच्या चेहऱ्यावर उमटली होती. चष्म्याशिवाय ती स्वतःच्या अस्तित्वाची कल्पनाच करू शकत नव्हती. पुन्हा एक मेसेजची ट्यून मोबाईलमधून वाजली आणि ती पळतच बेडवर येऊन बसली. खूपच सवय करून घेतलीयस तू या चष्म्याची, पण मला तुला चष्म्याविना बघायचे. मी डॉक्टर विकल्प सोबत बोललोय. उद्या 10ची अपॉइंटमेंट घेतलीये तुझ्यासाठी. मिस्टर सोलमेटचा मेसेज तिला आला. अपॉइंटमेंट घेतलीये? ते पण माझ्यासाठी? का? अविरा पुन्हा स्वतःशीच बोलू लागली. खरं तर ती सुद्धा मिस्टर सोलमेटला मेसेज करायला जाणार होती, पण मेसेजवर बोलण्यापेक्षा परस्पर फोनवर बोलू असा विचार करून तिने टाईप केलेले शब्द मिटवून टाकले आणि मिस्टर सोलमेटला फोन फिरवला. गिफ्ट आवडलं? मिस्टर सोलमेटने विचारलं. अविरा हुंकारली. माझं हे वालं गिफ्ट तू घेतलंस तसं मी तुझ्यासाठी घेतलेले ड्रेस सुद्धा घेशील अशी छोटीशी इच्छा मी तुझ्याकडे व्यक्त करू शकतो ना? मिस्टर सोलमेटच्या प्रत्येक शब्दात तिच्याबद्दल असणारा आदर आणि तिच्यावर असणारं प्रेम कळून येत होत. अविरा लाजतच पुन्हा हुंकारली. म्हणजे 2 दिवस तुझ्यासाठी ड्रेस घेताना मी जे परिश्रम केलेत ते वाया गेले नाहीत असंच ना? मिस्टर सोलमेटने हसतच विचारलं. 2 दिवस? अविराने गंभीर होतच प्रश्न केला. हा, म्हणजे देवांश तुला घराबाहेर करणार हे मला खूप आधीच कळलं होतं. त्याचा त्रिशासोबत सुरू असलेल्या रोमॅन्टिक अफेअरमुळे तुझे आणि देवांचे मार्ग वेगळे होणार आहेत याची कल्पना मला होती. त्यामुळे तुझ्या बाबतीतील छोट्यातल्या छोट्या गोष्टींचा विचार मी करत होते. त्यात मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एका मुलीसाठी शॉपिंग केली असेल. त्यासाठी मी 1-2 जणांची मदत घेतली, पण ड्रेस मात्र मी माझ्याच आवडीचे घेतले. मिस्टर सोलमेट उत्तरला. त्याच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द अविराच्या हृदयाचे ठोके वाढवत होता. तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं का करताय?
अविराने त्याला विचारलं, मला तू हवी आहेस म्हणून. मिस्टर सोलमेट उत्तरला, मी? अविराने आश्चर्यचकित होतच प्रश्न विचारला. मिस्टर सोलमेटने हुंकार भरला. त्यानंतर एक वेगळीच शांतता फोनवर होती. तुम्ही अचानकपणे कुठे गेले? संभाषण पुढे सुरू राहावं म्हणून अविराने त्याला प्रश्न केला. प्रश्न करून झाल्यानंतर तिला जाणीव झाली की आपण पहिल्याच भेटीत त्याच्यात गुंतलो आहोत. डोक्यावर हात मारून घेत स्वतःची जीभ तिने चावली. तुला दिलेल्या शब्दाबाहेर मला जायचं नव्हतं. तू समोर दिसलीस की मी सगळं काही विसरून जातो. स्वतःवर नियंत्रणच राहत नाही माझं. आज कसंबसं मी स्वतःवर नियंत्रण मिळवलं, पण रोज मिळवेल असं मला वाटत नाही. मिस्टर सोलमेटचं भावनापूर्ण आणि प्रेमळपणे बोलणं अविराच्या अंगावर शहारे उमटवून गेलं. खरं तर मिस्टर सोलमेट सोबत बोलताना तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते, पण ते मिस्टर सोलमेटच्या प्रेमळ बोलण्याने जाणवू लागले. काय ठरतंय मग तुझं? मिस्टर सोलमेट खरं तर विषय बदलत म्हणाला, पण अविरा मात्र जुन्याच विषयात हरवून गेली होती. मला विचार करायला थोडा वेळ हवाय. खूप विचार करून तिने उत्तर दिलं. मग उद्याची डॉक्टरची अपॉइंटमेंट कॅन्सल करू? मिस्टर सोलमेटने विचारलं. डॉक्टरची अपॉइंटमेंट? अविराने प्रश्न केला. हां, डॉक्टरची अपॉइंटमेंट. तुला काय वाटलं? मिस्टर सोलमेटने तिची छेड काढतच विचारलं. त्याच्या अशा प्रश्नाने ती लाजून एकदम चूर झाली. तेच जे तुम्हाला बोलायचं होतं, डॉक्टर अपॉइंटमेंट. अविरा कसंबसं धीर एकवटून म्हणाली. उद्या सकाळी 7ची अपॉइंटमेंट मी घेतली होती. सकाळीच लेसिक झालं असतं तर बरं सुद्धा झालं असतं. खरं तर एवढ्या सकाळी डॉक्टर विकल्पला वेळ नसतो, पण माझ्यासाठी तो तयार झाला. तुला वाटणारी भीती हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कमी होईल. किती दिवस तू तुझ्या नाकाला त्रास देत बसणार? तुझ्या चष्म्याचं वजन झेलून नक्ट होत चाललंय ते. निदान तुझ्या त्या नाजूक नाकाचा तरी विचार कर ना. मिस्टर सोलमेटने असं म्हणताच अविराने स्वतःच्या नाकावर हात फिरवला. पळतच ती आरशासमोर जाऊन उभी राहिली आणि स्वतःच्या नाकाला ती न्याहाळू लागली. चष्म्याच्या दांडीने तिच्या नाकावर निशाणी सोडली होती. मिस्टर सोलमेटने तिच्या नाकाला नक्ट बोलल्यामुळे तिला स्वतःलाच ती नक्ती वाटू लागली होती. खरंच नक्ती वाटते का मी? तिने मिस्टर सोलमेटला विचारलं. तसं मिस्टर सोलमेट तिच्या बोलण्यावर खदखदून हसू लागला. तुम्ही हसताय? म्हणजे खरंच वाटते ना मी? अविराने नाराज होत विचारलं. अजून एक दिवस जरी तो चष्मा नाकावर राहिला ना, मग खरंच वाटू लागशील. जर तुझं ठरलं ना, तर सकाळी 6 वाजता रेडी होऊन हॉटेलच्या पार्किंगमध्ये ये. ते ब्लॅक रंगाची लँड रोवर रेंज रोवर असेल, त्यात बस. बाकी पुढे मी आहेच. मिस्टर सोलमेट म्हणाला. तुम्ही पण असणार काय गाडीत? अविराने विचारलं. मी गाडीत नसणार, पण तुझ्यासोबत नक्की असणार. आणि अजून एक, तुझं नाक आणि तू, तुम्ही दोघे जसे आहात तसेच मला आवडतं. गुड नाईट. एवढं बोलून मिस्टर सोलमेटने फोन कट केला. अविरा मात्र मोबाईल अजूनही कानाला लावून होती. मिस्टर सोलमेटचं शेवटचं वाक्य तिच्या कानाभोवती पिंगा घालत होत. लाजेने तिचे ओठ थरथरू लागले होते आणि अचानकपणे उद्याचा विचार तिच्या डोक्यात घर करू लागला. वेळ न दवडता तिने समीरला कॉल केला. जे काही घडलं ते तिने समीरला सांगितलं. अविराची एवढी काळजी मिस्टर सोलमेट का घेतोय? आणि जर तो घेतच असेल तर स्वतःची ओळख का लपवतोय? हा प्रश्न त्याच्या डोक्यात सुरू होता. सम्या, ते खूप भारी बोलतात रे. मी तर त्यांच्या आवाजाच्या प्रेमातच पडली. ते बोलत असताना मला दुसरं काही सुचतच नाही. खरं सांगू तर मी स्वतःच चष्म्याला कंटाळले. देवांशनं बोलली सुद्धा होती की लेसिक करूयात, पण त्यांनी माझ्या बोलण्यावर लक्षच नाही दिलं. तसं पण कधीच लक्ष नाही द्यायचं ते. अविरा पुन्हा नाराज होत बोलली.
तू काहून त्या बैताडाचं नाव काढून राहिली बे? आपलं ठरलंय ना त्याचं नाव नाही काढायचं म्हणून. समीरने तिला दम दिला. विसरलेच मी, पण तुला काय वाटतं? मी जाऊ काय डॉक्टरकडे? मी माझी काळजी घेईल, आविराने म्हटले. ते तू घेशील ग, पण मला भीती वाटून राहिली ना. एकतर मी बी तिथे नाही ना, समीर म्हणाला. जर तसं काही वाटलं तर मी कॉल करेन ना तुला. आता तर माझा चष्मा पण भेटलाय, आविरा म्हणाली. हो नाही हो करत समीरने तिला जा म्हणून सांगितले. संपूर्ण जग जिंकल्याचा आनंद तिला झाला. ती रूम नंबर 611 मधून बाहेर पडू लागली, पण तिचे पाय पुन्हा त्या घरात वळले. बेडवर असलेली कपड्यांची पिशवी तिने घेतली आणि ती स्वतःच्या रूममध्ये जाऊ लागली. रात्रीचे साधारण 11 वाजले असतील. देवांश बेडवरच स्वतःचा लॅपटॉप घेऊन होता. इंडिया बाहेर असणाऱ्या कंपनीसोबत त्याचं फोनवर बोलणं सुरू होतं. देवांश, मला झोप नाही येते या गोंधळात. प्लीज तू हॉलमध्ये बसून काम कर ना. दोन्ही कान उशीने घट्ट बंद करत स्वतःची कूस बदलतच त्रिशा म्हणाली. त्रिशाच्या वागण्याने देवांशच्या रागाचा पारा वाढला. हे माझं घर आहे आणि ही माझी बेडरूम आहे. इम्पॉर्टंट मीटिंग सुरू असताना मला बाहेर जा म्हणून का सांगतेस? तुला त्रास होतोय तर तू उठ आणि बाहेर जाऊन हॉलमध्ये झोप. हे शब्द त्याच्या ओठांपर्यंत आले होते. समोर अविरा असती तर देवांशने तिला हे शब्द सुनवले सुद्धा असते, पण त्याच्या समोर त्रिशा होती. त्यात ती गरोदर सुद्धा होती. त्यामुळे रागाच्या भरात ओठांपर्यंत आलेले शब्द त्याने गिळून टाकले. स्वतःचा लॅपटॉप घेऊन तो हॉलमध्ये येऊन बसला. मध्यरात्रीचे 2 वाजले असतील, तरीही देवांशचं काम सुरूच होतं. कॉफीची तलफ त्याला आली. ए, उठ आणि कॉफी बनव माझ्यासाठी. लॅपटॉपमध्ये काम करता करताच तो म्हणाला. आवाजात ना प्रेम होतं ना आपुलकी. एखाद्या नोकराला सुद्धा अशी विनवणी आपण करत नाही. अशा पद्धतीने देवांश अविरासोबत वागायचा. तुला ऐकायला, पुढे देवांश काही बोलायला जाणार तोच त्याच्या लक्षात आलं की तिथे अविरा नाहीये. तिला त्याने कालच घराबाहेर केलं. डोकं थोडं जड होऊ लागलं होतं त्याचं. डोळ्यांवर ताण देतच तो लॅपटॉपमध्ये काम करत राहिला. डोळ्यांवरील झोप त्याला पुढील काम करूच देत नव्हती. कामावर नियंत्रण मिळवणं त्याला येत नव्हतं. काम न करून चालणार नव्हतं. शेवटी न राहून तो स्वतः किचनमध्ये आला. पण पेशाने बिझनेसमॅन असलेल्या देवांशला गॅस कसा पेटवतात हे सुद्धा माहिती नव्हतं. वेळ न दवडता तो स्वतःच्या खोलीत आला. रूममधील वातावरण चांगलंच गार झालं होतं. त्यात त्रिशा धाराधूर झोपलेली होती. त्रिशा, मला कॉफी हवी आहे, प्लीज बनवून दे, देवांशने तिला जागं करतच म्हटलं. तू तुझ्या कॉफीसाठी माझी झोपमोड केलीस? त्रिशाने कपाळावर आठ्या आणतच देवांशला विचारलं. खरं तर देवांशने झोपमोड केली म्हणून भरपूर राग आला होता तिला. मला अजून तासभर तरी काम करायचं आहे. झोप कंट्रोल नाही होत आहे मला, देवांश म्हणाला. मग आईंना सांगायचं ना, नाहीतर आजी सुद्धा आहेत. तू मला झोपू दे प्लीज, असे म्हणत त्रिशा पुन्हा बेडवर आडवी झाली. मला कॉफी बनवून दे आणि मग झोप. अविरा असती ना इथे तर मला हे एकच वाक्य पुन्हा बोलायची गरजच नसती पडली. देवांश थोडं राग दाखवतच तिला म्हणाला. देवांशच्या या वाक्याने त्रिशाची झोपच उडाली. पाय आपटतच ती देवांशसाठी कॉफी बनवायला निघून गेली. जवळपास अर्धा तास उलटून गेला होता, पण कॉफी देवांशला काही मिळाले नव्हते. शेवटी न राहून तो किचनमध्ये आला. आज कॉफी मिळेल ना, देवांशने विचारलं. मला साखर नाही सापडत आहे, संपूर्ण किचन शोधून झालं, त्रिशा दमलेल्या सुरातच म्हणाली. तुझ्याकडून साध्या कॉफीची अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं आहे. अविरा असती तर असं झालंच नसतं. देवांशने त्रिशासमोर पुन्हा अविराचं नाव काढलं.
आता मात्र त्रिशाचा पारा चढला. काय सारखं अविरा अविरा लावलंय तू? मी पहिल्यांदाच किचनमध्ये आलीये ना. कुठे काय ठेवलंय हे जाणून घ्यायला थोडा टाइम तर लागेल ना मला. त्रिशा देवांशवर चिडतच म्हणाली. देवांशने बोटांची टिचकी वाजवली. किचनमधील शांततेत त्या टिचकीचा आवाज घुमला. पुन्हा माझ्यावर आवाज चढवून नाही हा बोलायचं. हे माझं घर आहे, इथे नीट राहायचं. त्रिशाला राग दाखवतच देवांश म्हणाला. देवांशचा राग बघता त्रिशाने आवंडा गिळला. देवांशच्या शब्दांनी तिला थोडं वाईट वाटलं. देवांश तिथून निघाला तसं ती डोळ्यात पाणी आणत किचनमध्ये साखरेचा डब्बा शोधू लागली. 5 मिनिटं तिने साखरेचा डब्बा शोधण्यात घालवली. तेव्हा कुठे जाऊन साखरेचा डब्बा तिच्या हाती लागला. देवांशसाठी कॉफी बनवून ती हॉलमध्ये आली, पण देवांश हॉलमध्ये नव्हता. वाफाळलेल्या कॉफीचा कप तसाच हातात पकडत ती रूममध्ये आली आणि बघते तर देवांश झोपून गेला होता. दात सावतच तिने हातातील कप रागातच टेबलवर आपटला. मूर्ख माणूस असे म्हणत ती धुसफूस करू लागली. मनोमन देवांशला शिव्या देण्याचं काम ती करत होती. स्वतःचा मोबाईल घेऊन ती खोली बाहेर पडली. रागातच तिने कोणाला तरी फोन फिरवला. समोरील व्यक्ती फोन उचलेपर्यंत तिचं रूम बाहेर शतपावली करणं सुरू होतं. समोरील व्यक्तीने फोन उचलला तसं दबक्या आवाजात ती फोनवर बोलू लागली. हॅलो. कोणाला लावला असेल त्रिशाने फोन? कथा आवडत असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि मित्रमंडळीसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.